रात्रीच आम्ही ना गावी आलो होतो पुण्यावरून आणि दार उघडताच ना ही गावची पहिली थंडी. रात्रीपासून जे कानाला स्वेटर घातलं होतं ना ते काय काढूसच वाटत नव्हतं. मग काय पहिले ना बांबापाशी जाऊन ना हात शेकवायला बसले, कारण एवढे हात ना गार पडले होते. म्हटलं तर काहीतरी काम करावं. मग काय झाडू घेतला आणि मग कचराच काढायला लागले. म्हटलं तर आंघोळ करून घ्यावी. मग काय लगेच बादली लावली नळाला आणि बघित बघित बसले आणि बादली एवढी भरली ना आता उचलायची मुश्किल झाली हो. पण काय करायचं, शेवटी कुतत ना नेली उचलून कशी तरी बाथरूमपर्यंत. मग काय पटकन बाथरूममध्ये ठेवली आणि आंघोळ पहिली करून घेतली. आता म्हटलं चहा करावा. चहा केला होता पण संपला होता. म्हटलं आपण आपल्यासाठी आपला स्पेशल चहा करावा कोरा. मग काय तोच पटकन करून घेतला. म्हटलं पहिला तोच प्यायचा, मग बाकीचं काय काम करायला मोकळी. मग पहिली भांडी लावून घेतली. असं भांडी लावली कसं ना परत तिथली भांडी घ्यायला बरी पडते तो. मग पहिली भांडी लावली. आता म्हटलं बाकीचं काम. मग काय किचन कट्ट्यावर भरपूर पसारा झाला होता, तोच पहिला घेतला उचलायला. आता म्हटलं फ्रीजमध्ये बघावं मिरची आहेत का, कारण आमच्या ह्यांचा नव्हता उपवास. हे गेले होते रानात. म्हटलं येईपर्यंत ना खिचडी करून ठेवली पाहिजे, नाहीतर ना परत माझ्या नावानं ओरडत बसतील. मग काय पटकन खिचडी करायला नांद लागले. आता खिचडी जरा साधीच करते, कारण बटाटे संपले होते आणि ह्यांना आमच्या बटाटा घालून खिचडी आवडते. तर म्हटलं बटाटा तर नाही, मग काय अशी साधी खिचडी केली. आजच्यासाठी ना एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.